प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. स्वर्गवासी फादर डॉक्टर एलाइस रॉड्रिक्स ह्यांनी पेरणी हा विषय डोळ्यांसमोर ठेवून एकूण 12 खंड प्रकाशित केले. प्रत्येक खंडामध्ये 100 लघुप्रवचनं त्यांनी समाविष्ट केलेली, म्हणजे जवळजवळ 1200 लघुप्रवचनं त्यांनी ह्या 12 खंडांमध्ये सादर केलेली आहेत. त्यामध्ये पवित्र मरिया, संत, पोप महोदयांची शिकवण, दैनंदिन जीवनातील आपलं वर्तन, आपली श्रद्धा, बायबल, पवित्र मिस्सा, परमेश्वराचा शब्द असे विविध विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना त्यांची भूमिका एवढीच होती की आपण पेरत राहायचं. कुठे 30 पट येईल, कुठे 60 पट येईल, कुठे 100 पटसुद्धा येईल. किती पट येईल त्याकडे पाहायचं नाही, फक्त पेरत राहायचं. आणि म्हणूनच ते आयुष्यभर पेरतच राहिले, कधी प्रवचनाच्या माध्यमातून, कधी लिखाणाच्या माध्यमातून. आयुष्याच्या शेवटी त्यांना भरघोस असं पीक मिळाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. संत पॉल त्याच्या परिवर्तनानंतर त्याने बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रभूची सुवार्ता पसरविली. काही ठिकाणी त्यांनी ख्रिस्त मंडळ्या स्थापन केल्या, तर काही ठिकाणी त्या ख्रिस्त मंडळांवर तिमोथी, तीत ह्यांच्यासारखे प्रमुखसुद्धा नेमले. ह्या सर्व ठिकाणी संत पॉल देवशब्दाचं बीज पेरत राहिला. काही ठिकाणी त्याच्या शत्रूंनी लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्याच्या प्रेषित पदावरच संशय घेतला, तर काहींनी त्याच्या भूतकाळावरून त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जरी पुष्कळ ठिकाणी त्याने पेरलेल्या बियांना कोठे 30 पट, कोठे 60 पट आणि कोठे 100 पट पीक आलेले असले, तरी त्या पिकांची निगा राखण्यासाठी संत पॉल डोळ्यात तेल घालून मार्गदर्शन करीतच राहिला. आज तो तिमोथेला सांगत आहे की येशूच्या आगमनापर्यंत आपण हे करीतच राहिलं पाहिजे. शुभवर्तमानामध्ये येशू पेरणाऱ्याचा दाखला देत आहे आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा देत आहे. 4 प्रकारची जमीन हे सर्वश्रुत असलेलं त्याचं स्पष्टीकरण आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या हृदयाची जमीन कशीही असली तरी परमेश्वर पिता मात्र सतत पेरतच राहतो. माणूस मात्र कशा प्रकारे पेरत राहतो, कशाची पेरणी करत असतो आणि कशासाठी पेरणी करत असतो, ह्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. आपण कसली पेरणी करत असतो? बऱ्याच वेळेला अफवांची पेरणी करत असतो, चुगली चहाडी पेरत राहतो, टीका निंदा करत राहतो आणि त्याद्वारे मदर तेरेसा सांगतात त्याप्रमाणे वर्ड्स विच डू नॉट गिव्ह लाईट इन्क्रीज डार्कनेस. जे शब्द प्रकाश देत नाहीत ते अंधार वाढवत असतात. त्यामुळे आपण कशाची पेरणी करत आहोत ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. आपण कशासाठी पेरणी करत आहोत तेही माणसाने तपासणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला कुठला तरी स्वार्थी हेतू डोळ्यांसमोर ठेवून आपण पेरणी करत असतो. मग ती पेरणी वस्तूंची असो, सत्कृत्यांची असो, प्रेमाची असो की दानधर्माची असो. मात्र हेतू खूपसा स्वार्थी असतो आणि त्यामुळे पाहिजे तसं फळ किंवा पीक माणसाला मिळतच नाही. निरपेक्ष भावनेने पेरत राहणं ही एक उदात्त भावना असते आणि ती भावना संत पॉलने जोपासली, ती भावना प्रवचनकारांनी जोपासली, ती भावना आपण आपल्या जीवनामध्ये जोपासत राहावं अशी अपेक्षा आहे. आईवडील आयुष्यभर पेरणी करत असतात. कधीकधी तात्काळ फळ मिळत नाही, परंतु कधीतरी मुलांना जाणवतं की आज आपण जे काही आहोत ते केवळ आणि केवळ आपल्या आईवडिलांनी केलेल्या आपल्या मनाच्या शेताच्या मशागतीमुळे, त्यांनी पेरलेल्या योग्य अशा संस्काररूपी बियामुळे, त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे, त्यांनी घातलेल्या खत पाण्यामुळे, त्यांनी दिलेल्या सूर्यप्रकाशामुळे,
त्यांनी घातलेल्या शिस्तीच्या कुंपणामुळे. एकदा हे लक्षात आलं की आपण देखील त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी तत्पर होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने पेरणी केली, सद्गुणांची केली, सत्कृत्यांची केली, सद्विचारांची केली आणि साक्षात सदाचाराची सुद्धा केली. 2000 वर्षे मागे जर बघितलं तर त्याला प्रचंड असं पीक संपूर्ण जगभर आल्याचं आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. आपण हा पेरणीचा वारसा हाती घेतलेला आहे किंवा नाही तपासून पाहूया आणि ह्यापुढे चांगल्या गोष्टींची पेरणी करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सुबुद्धी द्यावी म्हणून त्याच्याकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.